अजय भाऊ स्वतः इंजिनियर आहेत आणि विजय भाऊ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. त्या दिवसाचं कलेक्शन 100 लिटरपेक्षा जास्त आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये 30 लिटर पण कलेक्शन होत नव्हतं. दादाला मी हे पण विचारलं, दादा तुमच्या गोठ्यामध्ये सगळ्या मुर्रा म्हशी दिसत आहेत, जाफरवादी किंवा गावरानी म्हैस का दिसत नाही? नमस्कार, माझं नाव आहे महेश येवले आणि आज आपण जो गोठा बघण्यासाठी आलो आहोत त्यांचा ऍड्रेस आहे गावकोंडा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. आणि हा गोठा आहे अजय आणि विजय भाऊचा. लास्ट व्हिडिओमध्ये मुक्त गोठ्याबद्दल माहिती घेतली होती. जर का तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूत. तर नमस्कार, तसा हा व्हिडिओ मी पूर्ण शूट केला होता, परंतु माईक चालू नसल्यामुळे मला पुन्हा व्हॉइस ओव्हर करावं लागत आहे. तर हा आहे अजय आणि विजय भाऊचा कष्टापासून सुरू झालेला गोठा. अजय भाऊ स्वतः इंजिनियर आहेत आणि विजय भाऊ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. आधी पारंपरिक शेती करायची, शेतीसोबत जनावर राहायचे, परंतु यांनी स्वतः हरियाणामध्ये जाऊन मुर्रा म्हशी आणल्या. सुरुवातीला 7 म्हशीचा लोड आणला आणि त्यानंतर हळूहळू आणत आता सध्या 16 म्हशी आहेत. आणि या 16 म्हशीसाठी त्यांचा स्वतःचा बुल पण आहे. त्यांचा सध्या दिवसाला 100 लिटरपेक्षा जास्त कलेक्शन आहे. गोठ्यामधलं प्रत्येक काम, चारा, शेण, पाणी हे दोघेच भाऊ बघतात. सध्या दिवसाचं कलेक्शन 100 लिटरपेक्षा जास्त आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये 30 लिटर पण कलेक्शन होत नव्हतं. तेव्हा गावातील लोकांनी त्यांच्यावर नाव बोट ठेवायला सुरुवात केली, परंतु त्यांनी हार न मानता आता 100 लिटरपेक्षा जास्त कलेक्शन करून दाखवलं आहे. दादाला मी हे पण विचारलं, दादा तुमच्या गोठ्यामध्ये सगळ्या मुर्रा म्हशी दिसत आहेत, जाफरवादी किंवा गावरानी म्हैस का दिसत नाही? त्यावर दादानी खूप छान माहिती दिली. जर का तुमच्याकडे 10 मुर्रा म्हशी आहेत, 10 मुर्रा म्हशीपैकी 8 मुर्रा म्हशी चांगल्या असतात, फक्त 1 किंवा 2 मुर्रा म्हशी खराब लागतात. खराब लागतात म्हणजे काय, त्यांचं हीट मिस होत असतं किंवा ते गाभण जायला प्रॉब्लेम येतात किंवा ड्राय पिरियड जास्त असतो. हे जर का आपण 10 गावरान म्हशीमध्ये बघितलं, 10 गावरान म्हशीपैकी 4 ते 5 गावरान म्हशी चांगल्या असतात, बाकीच्या 5 म्हशी खराब असतात. म्हणजे त्यांचा भाकडकार जास्त असतो किंवा गाभण जायला प्रॉब्लेम येतात. त्यामुळे आम्ही आमच्या गोठ्यामध्ये मुर्रा म्हशीवर काम करतोय. आणि खरंच दादाने एक पण वगार मारू दिलं नाही आणि त्यांना समोर त्यांच्या गोठ्यामध्ये मॅक्झिमम दूध देणाऱ्या कालवडी तयार करायच्या आहेत. दादानी गोठ्याची लांबी आणि रुंदी आणि कोण्या दिशेला गोठा आहे हे पण सांगितलं होतं, परंतु मी विसरलो. आता जर का अजय भाऊ तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट मध्ये सांगा लांबी आणि रुंदी किती आहे आणि दिशा कोणती आहे. तर भेटूया आपण अशाच एका नवीन गोठ्यामध्ये, परंतु तेव्हा आपलं माईक चालू राहील याची मी काळजी घेईल.